तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार आणि गुड मॉर्निंग. सकाळचा टाईम आहे आणि सकाळ सकाळी मी हा ब्लॉग शूट करते आहे. म्हणजे फोटोज आहेत आमचे वर्षभरातल्या सगळ्या आठवणींचे फोटोज आहेत आणि त्याला मी ओव्हर व्हॉईस दिलेला आहे. तुम्हाला फोटो बघून कळतच असेल कोणता फोटो कधीचा आहे. आत्ता जे फोटो तुम्ही बघितले ते आमचे फोटो शूटचे फोटो होते. जानेवारीत आमच्या दोघांची ॲनिव्हर्सरी असती आणि या गेल्या वर्षी 4थी ॲनिव्हर्सरी होती. म्हणजे 2023ला जानेवारीत 4थी ॲनिव्हर्सरी त्यासाठी फोटो काढले होते. त्यानंतर हे तृषाच्या बोरनहाणचे. मी दरवर्षी माझं हळदी कुंकू तृषाचं बोरनहाण हे असं एकत्र करते हौस असल्यामुळं. छानपैकी ब्लॅक कलरची साडी घातली होती मी. तृषाला फ्रॉक शिवून घेतली होती. छानसं सिम्पलचं डेकोरेशन घरी केलं होतं. तर असं आमचे काहीसं छान जानेवारी महिना गेला. त्याच्यात आमची ॲनिव्हर्सरी, तृषाचं बोरनहाण. हसतं खेळतं घर असतं. संसूद म्हणल्यावरती कोणतंच शीण डोक्याला नसतो आणि आम्ही तिघेच असतो. त्याच्यामुळे जेवढा आनंद मला गोळा करता येईल, जेवढा आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला निर्माण करता येईल तेवढा प्रयत्न मी करत असते. विचार नाही करत मी की मला लोक नावं ठेवतील की कोणी काय बोलेल. जे मी करते ते बरोबर आहे का, हे केलं पाहिजे की नाही, या कोणत्याच गोष्टींचा मी विचार करत नाही. आणि हे फोटो आमच्या ॲनिव्हर्सरीचे. मी नाईटला छोटंसं घरात सेलिब्रेशन केलं होतं. त्याच्यासाठी मिलनला सरप्राईज दिलं होतं. दरवर्षीच मी मिलनला त्यांच्या बड्डेला आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला असं सरप्राईज देत असते. तर छानपैकी अशी बलूनची कमान केलेली माझे फोटो काढले तर त्याच्यात छानपैकी. आणि नाईटला आम्ही दोघांनी छान सेलिब्रेशन केलं. आपला आनंद आपण शोधायचा असतो. कारण माझ्या आयुष्यात आई गेल्याच्यानंतर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता की सगळं संपलं असंच वाटत होतं. पण नाही, माझं वय कमीच आहे. मी काय जास्त मोठी नाही की मला सगळ्याच गोष्टी जमतात असंही नाही. पण वयापेक्षा काही वेळेस वयापेक्षा खूप मोठं होऊन विचार करायला लागतो. आपलं वय बारीक आहे ह्याच गोष्टी विसरून जाव्या लागतात आणि आपला आनंद आपण स्वतः शोधावा लागतो, जे माझ्या बाबतीत घडले. आणि त्याच्यामुळे तेव्हापासून मी सगळ्याच गोष्टी सोडून दिल्या. कोण मला नावं ठेवतंय, कोण काय करते, मी जे करते ते बरोबर आहे की नाही, चूक आहे की बरोबर आहे, त्या कोणत्याच गोष्टींचा विचार मी करत नाही. माझी मुलगी आणि माझं मिलन आमचं तिघांचं आयुष्य आहे, आमच्या तिघांचं विश्व आहे. मी याच्या व्यतिरिक्त खरंच कोणावरच डिपेंड नाही आहे. कारण यांच्याच ती दोघांमध्ये मी खूप खुश आहे. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी ॲनिव्हर्सरीला फिरायला गेलो. दरवर्षी आम्ही ॲनिव्हर्सरीला कुठे ना कुठे फिरायला जातोच. यावर्षी आम्ही केरळला फिरायला गेलेलो. माझी खूप इच्छा होती मनापासून की मला केरळ बघायचं होतं आणि मिलननी ती इच्छा पूर्ण केली माझी. छानपैकी आम्ही केरळ फिरलो. खूप छान वातावरण आहे केरळचं. खरंच एकदा जाऊन ज्यांच्या नशिबात आहे म्हणजे जे जाऊ शकतात केरळला त्यांनी खरंच केरळ बघून या. छान सिटी फिरण्यासाठी आम्ही गेलो होतो. बरेच प्लेस तिथे फिरलो. वातावरण पण तिकडचं छान होतं. आणि आधनंमधनं खरं तर वर्षातनं आमची एक ट्रिप होतीच अशी लांब, तीही आमच्या ॲनिव्हर्सरीला. इतर वेळेस आम्ही कुठेच जात नाही. म्हणजे जवळजवळ जातो. वन डे रिटर्न. तृषाला घेऊन पुण्यात गेलो, गेम झोनला गेलो, झूला गेलो. अशा छोट्या छोट्या ट्रिप तर होतच राहतात महिन्याला 2 महिन्याला असं. पण अशी लांबची ट्रिप 8 दिवसाची 4-5 दिवसांची अशी ट्रिप आमची ॲनिव्हर्सरीलाच होती. कारण दर ॲनिव्हर्सरीला आम्ही फिरायला जातोच, एन्जॉय करतो, तेवढंसं रिलॅक्स वाटतं आणि आपल्या दरवर्षीच्या आठवणी आपल्याकडे गोळा होतात की आपण. आणि माझ्या खरंच जसं लग्न झाले तशा आमच्या आठवणी माझ्याकडे आहेच. लग्न झालं तेव्हा गोव्याला फिरायला गेलो, त्याच्यानंतर फर्स्ट ॲनिव्हर्सरीला कुठे गेलो, त्याच्यानंतर सेकंड ॲनिव्हर्सरीला कुठे गेलो, थर्डला कुठे गेलो, फोर्थला कुठे गेलो. हे 4th ॲनिव्हर्सरीचे. 4thला आम्ही केरळला गेलेलो. आता 5th ॲनिव्हर्सरी येतेच आहे. 27 जानेवारीला ॲनिव्हर्सरी आहे. त्याचं पण प्लॅनिंग चालू आहे. पण बघू अजून काय होतं आहे नाही होत. म्हणजे जायचं नाही जायचं अजून काहीच ठरवलेलं नाही आहे. तर अशा आमच्या हे तरी वर्ष आमचं खूप सुखात गेलेलं आहे, आनंदात गेलेलं आहे, अगदी हसत खेळत. म्हणजे काहीच टेन्शन नाही डोक्याला. आणि जरी टेन्शन असेल तरी त्यातनं मार्ग आपल्याला काढावे लागतातच. काही दुसरे काय आपल्याला येऊन मार्ग काढून देणार नाही आहे. आपले मार्ग आपल्यालाच काढावे लागतात. त्याच्यामुळं आपला आनंद मी एवढंच सांगेल, आपला आनंद आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बघायचा की आपल्याला कशात आनंद मिळतो. लोक काय म्हणतील याचा विचार अजिबात करायचा नाही. मी तर नाहीच करत. असं नाही की लोकांचा विचारच नाही केला पाहिजे, केला पाहिजे. पण त्यांच्याकडून जर आपल्याला त्रास होत असेल तर त्यांचा विचार करून काय उपयोग. या विचारांची मी आहे, स्पष्ट विचारांची. आणि हा आहे आमच्या व्हॅलेंटाईन डेचा फोटो.
व्हॅलेंटाईन डे पण खूप छान सेलिब्रेट केला. मी छान डेकोरेशन केलं होतं हॉलमध्ये, बलून्स वगैरे. मिलननी पण मला खूप सारे गिफ्ट दिले होते, मी पण त्यांना खूप सारे गिफ्ट दिले होते. छानसं केक कटिंग केलं होतं छानपैकी मी, आणि ते नेमके बाहेर होते तेव्हाही मी त्यांना सरप्राईजच दिलं होतं. मी असं छान डेकोरेशन केलं होतं. मला डेकोरेशन जमतं आणि हौस पण आहे, आवड पण आहे, तेव्हा छान डेकोरेशन केलं होतं. आणि होळीचे फोटो प्रत्येक सण तुम्ही बघतच असतात. प्रत्येक सण मी आवडीने सेलिब्रेट करते, जसं मला जमेल तृषाला बघून तसं मी सेलिब्रेट करते. तर ही आमची छानपैकी होळीच्या भोवती रांगोळी काढली होती छानपैकी. होळीचाही महिना छान आनंदात गेला. जानेवारी आनंदात गेला, फेब्रुवारी, मार्च, सगळे महिने एकामागे एक मस्त सुखात गेले. कोणत्याच महिन्यात असं काही वाटलं नाही की नाही बाबा हा महिना आपला खूप अवघड गेला किंवा खूप टेन्शनमध्ये गेला, किंवा या महिन्यात काही असं आपल्याला छान झालं नाही, आपल्या आयुष्यात दुःख आलं. असं कोणताच महिना माझा या 2023मध्ये गेला नाही. कारण 2022 2020 हे दुःखातच गेले, कारण माझी आई तेव्हा सोडून गेली होती मला, आणि त्यातनं सावरायला मला टाईम लागला. अजूनही मी त्याच दुःखात आहे की रोज न चुकता मला तिची आठवण येतीच, तिची आठवण येत नाही, असा एक दिवसही जात नाही. पण ठीक आहे, तिच्या हिमतीमुळे मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. तिने ताकद दिली, तिची प्रत्येक गोष्ट मला रोज आठवती, म्हणून मला पुढे जायला बळ भेटते. खचून जाण्यापेक्षा आपले मार्ग आपण निवडायचे, हेच मी ठरवले. आणि रोजचा दिवस मी तोच विचार करून तृषाकडे बघून आनंदात घालवते. आणि तृषा आणि मिलन माझ्यासाठी सगळं काही आहेत, ते आहेत म्हणून मी आहे, त्यांच्या जोरावरती मी सगळं करते आहे. हेच माझ्यासाठी खूप काही आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. तर आणि हे आहे आमच्या गुढीपाडव्याचे फोटो. गुढीपाडव्याची रील आमची खूप व्हायरल झाली होती, 11 मिलियन प्लसवरती गेली होती ती रील. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती, तृषावरती भरभरून प्रेम केलं, भरभरून आम्हाला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले. त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आणि ही शॉपिंग मी मुंबईवरूनच केली ती, माझी सगळी शॉपिंग मुंबईलाच असते, तुम्हाला माहीत आहे. माझ्यासाठी सेम, तृषासाठी सेम, आणि गुढीसाठीही मी सेम साडी घेतली होती. अशी छानपैकी आमचं फोटोशूट झालं. गुढीपाडव्याचं जेवण, नवीन वर्षाची सुरुवात, मराठी महिन्यातलं नवीन वर्षाची सुरुवात, सगळं काही आनंदात चालू आहे. मस्तपैकी दिवस एकामागून एक जात राहिले, एकामागून एक महिने जात राहिले. आनंदच आनंद होता प्रत्येक महिन्यात. तृषा असल्यामुळे तर काय हसतं खेळचंच वातावरण रोज घरात असतं. ती झाल्यापासून आमच्या घरात आनंदच आहे. आणि हे जेजुरीचे फोटो, जेजुरीला आम्ही लग्न झालं तेव्हा जेजुरीला गेलो होतो. त्याच्यानंतर जेजुरी नाही तर हे डायरेक्ट 3 वर्षांनी आम्ही जेजुरीला गेलो, 3 ते 4 वर्षांनी, तेव्हाचे हे फोटो आहेत. जेजुरीला गेल्यावरती खूप छान वाटलं. तृषाला आणि मला, आम्ही दोघींनी सेम केलं होतं. मस्त तळी भंडारा, घरनं देव नेले होते, तळी भंडारा केलं. जे काय तिथे देवाचं करतात ते सगळं आम्ही केलं होतं देवाचं. आमच्या इन्स्टाला जेजुरीच्या त्या टायमिंगच्या रीलही आहेत छानपैकी. आणि मी एक फोटो पण मॅच केला होता, म्हणजे आम्ही जेजुरीला लग्न झालं तेव्हा गेलेलो तो फोटो आणि आत्ताचा फोटो असा मॅच केला होता. तो माझ्या हायलाईटला असेल कदाचित, आहेच हायलाईटला, मी सेव्ह केलेला आहे माझ्या अकाउंटला. छान वाटलं होतं इतक्या वर्षांनी जेजुरीला. आणि जेजुरीला गेल्यावर एक वेगळीच फिलिंग असते. ते प्रत्येकाला आता ते फिलिंग्स नाही सांगू शकत, फिलिंग्स नाही मांडू शकत किंवा दाखवू नाही शकत, पण छान वाटतं जेजुरीला गेल्यावरती. ते सोन्याने पिवळी झालेली जेजुरी, हे ते. आणि त्यानंतर म्हणजे वटपौर्णिमेला पण छान रेडी होऊन वडाला गेलो होतो. आमच्या इकडे आहेत वडाची झाडं, भरपूर आहेत. एका वडाच्या झाडाला गेलो होतो. मला 7 जन्माचं माहीत नाही मिलन, मला 7 जन्म मिळतील नाही मिळतील, पण जोपर्यंत या जन्मात आम्ही आमच्या दोघांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहावं हीच प्रार्थना मी ईश्वरचरणी प्रत्येक वेळेस करत असते. बाकीचं मला माहीत नाही, कारण हाच जन्म माणसांनी व्यवस्थित बघितला नाही तर पुढच्या 7 जन्माचं काय आपण घेऊन बसलो. त्याच्यामुळं मला जेवढं शक्य आहे तेवढंच मी देवाकडे मागते. माझं कायम हेच मागणं आहे की माझ्या आणि मिलनच्या दोघांच्याही शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला एकत्र ठेव, बास. हा जन्म आमचा छान निभावून ने. तर छानपैकी वटपौर्णिमा पण सेलिब्रेट झाली. तृषाला घेऊन गेले होते मी जसं करेल तसं ती करायची. आमचं हसतं खेळतं कुटुंब आहे. वटपौर्णिमेला मिलन नव्हते कदाचित तिथे, मला ऋषिकेशच घेऊन गेला होता. आणि त्याच्यानंतर हा म्हणजे माझा बड्डे, जूनमध्ये माझा बड्डे असतो 10 जूनला. सकाळ आधी आम्ही गेलो होतो गणपतीच्या दर्शनाला रांजणगावला. छानपैकी दर्शन घेतलं. मी आणि तृषाने सेम ड्रेस घातलेला, माझा टॉप होता आणि तृषाला फ्रॉक शिवली होती. डॉली पण आली होती मुंबईवरून, चिनू होती,
ऋषिकेश पण होता कदाचित, आठवत नाही मला. असं छानसा दिवस गेला माझ्या बड्डेचा देवाच्या आशीर्वादाने. त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला संध्याकाळी मिलननी बिर्याणी खायला नेलं. आमच्या इकडे एक बिर्याणी हाऊस आहे, सरदार बिर्याणी म्हणून फेमस आहे. तिथे बिर्याणी खायला नेलं. तेव्हा मी ही छानशी साडी घालून रेडी झाले होते. जाण्याआधी छान फोटो काढले मिलननी. मी प्रत्येक वेळेस फोटो तर काढतोच, आवडलं की आधी फोटोची सगळ्यांनाच आवड असती आणि त्यातली त्यात मला तर जास्त. मी एक वेळेस माझे जरी नाही काढले तरी तृषाच्या आधी फोटो काढते. सगळे होते, मग आमचं फ्रेंड सर्कल होतं पूर्ण. ऋषिकेश, चिनू, डॉली असं आम्ही सगळेजणं छानपैकी बिर्याणी खायला गेलेलो. कारण सगळ्यांनाच बिर्याणी खायची होती, काय माहिती का, पण सगळ्यांना आवडते तिथलची बिर्याणी. आणि डॉली पण मुंबईवरून आलेली होती, तिला पण तिथलची टेस्ट दाखवण्यासाठी. मग आम्ही छानपैकी तिथे बिर्याणी खायला गेलो होतो. यांनी केक आणला होता, बालाजी दादांनी, निलेशनी यांनी. मग तो छान केक कट केला, छान छोटंसं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर मग जेवण केलं, खूप सारे फोटोज काढले. बड्डे असले एकदम असं स्पेशल फील होतं. तोही महिना खूप छान गेला. आणि म्हणतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात एक बहीण पाहिजे, तर माझ्या आयुष्यात चिनूच्या रूपात खूप छान गोंडस बहीण मला मिळालेली आहे. कारण सुखदुःख शेअर करायला किंवा ठीक आहे ती मोठं झाल्यावरती आधार म्हणून एक बहीण लागतीच. आणि ती आहे म्हणून तृषाला ही माऊ मिळाली, गोंडस माऊ. मी जेवढं तृषावरती प्रेम करते तेवढंच प्रेम चिनूसुद्धा तृषावरती करते. अक्षरशः दिवस जरी मी तिला सोडून गेले तृषाला तिच्याजवळ, तरी ती अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे तृषाची काळजी घेते. मी ॲडमिट होते हॉस्पिटलला, काहीतरी झालं होतं मला आठवत नाही. तेव्हा ती दिवसभर तृषा तिच्याकडे होती. रात्री मला डिस्चार्ज दिलं होतं 11:30ला. तृषा झोपली होती तिच्याजवळ. अगदी काही तिने दिवसभर माझी आठवण काढली नाही, काही नाही. मस्तपैकी तिचं खाणं पिणं शी सू सगळं चिनूनी केलं. खरंच आयुष्यात एखादी तरी बहीण पाहिजेच, जी तृषाला आणि मला, म्हणजे तृषाला माऊ आणि मला बहीण, असं दोघींच्या आयुष्यात चिनू आहे. आणि हा माझ्या गोंडस परीचा बड्डे, जुलैला तिचा बड्डे होता. छान तिचा बड्डे आम्ही काही मोठा नाही केला, घरी छानसं सेलिब्रेशन केलं मी तिच्या बड्डेचं. आणि त्यानंतर मग तिला घेऊन आम्ही फिरायला गेलेलो ह्याला लोणावळ्याला नाही, आम्ही महाबळेश्वरला तिला फिरायला गेलेलो घेऊन. 3रा बड्डे होता तिचा. काही मोठा आम्हाला करायचा नव्हता बड्डे, आणि सुट्ट्या पण होत्या कदाचित, किंवा का गेलेलो आम्ही मध्येच ते नाही मला कळालं आणि आठवतही नाही. पण गेलो होतो आम्ही तिला घेऊन फिरण्यासाठी. छान एन्जॉय झालं. घरी तिचं खूप फोटोशूट केलं मी. घरी पण चाळीतल्या मुलांसोबत तिचं मी बड्डे सेलिब्रेशन केलं होतं. छान सगळ्यांना खाऊ वाटलं होता, छान डेकोरेशन केलं होतं. तिच्या इन्स्टा आयडीला आहेत त्या सगळ्या पोस्ट. तर तिच्या बड्डेचाही महिना खूप छान आनंदात हसत खेळत वातावरणात गेला. या आधीचे जसे महिने गेले हसत खेळत आनंदात, कोणतंही दुःख न येता, तसंच हाही महिना खूप छान गेला. कारण माझ्या बाळाचा 2 वर्षापूर्वी जन्म झालेला. तिच्या रूपाने आमच्या घरात लक्ष्मी आलेली, छानपैकी सुख समाधान नांदलं. तर तिचा बड्डे आम्ही खूप छानपैकी सेलिब्रेट केला होता. मस्त वाटलं तिचं सगळं रूप, तिचे फोटो काढायला मला खूप इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस मी तिचे सगळे फोटो काढत असते, प्रत्येक लूक करत असते. तिला जे माझ्याकडनं काय घेता येईल, जे काय नवीन येईल ते सगळंच आम्ही तिच्यासाठी करतो. तिची प्रत्येक आवड, तिची हौस सगळंच जोपासतो आम्ही. मिलनही खूप लाड करतात आमच्याच्याने. जेवढं तिचे हट्ट लाड जेवढं काही करणं होईल तेवढं आम्ही करूच, पुढं बघूच आता. आणि महाबळेश्वरला गेलं होती तर थोडंसं पावसाचं वातावरण होतं, पण काय जास्त पाऊसही नाही पडला. कारण ह्या वर्षी काही जास्त पाऊसच नाही झाला इकडच्या साईडला तरी. तर नॉर्मली पाऊस येत होता. तर तिकडेही छान एन्जॉय झाला, हिंडणं फिरणं झालं मस्तपैकी एन्जॉय झाला. जरासं चेंज रोजच्या लाईफमधनं, रोजच्या रुटीनमधनं थोडंसं चेंज वाटतं. आणि जास्त दिवस नाही आम्ही आज म्हणजे तिचा बड्डे होता 15ला, 14ला रात्री गेलो, 15ला बड्डे केला आणि 16ला रिटर्न, असं काहीसं आमचं नियोजन होतं. तर तसंच केलं आम्ही आणि आलो. तर थोडंसं रिलॅक्स पण वाटतं, वेगळं काहीतरी वाटतं. मोठा ट्रिप फक्त ॲनिव्हर्सरीलाच होतात, ते सांगितलं मी तुम्हाला. तर असं काहीसं होतं. तृषाचा बड्डे झाला, तोही महिना छान गेला. आणि त्यानंतर तृषाच्या आत्तूचा साखरपुडा होता, म्हणजे वैष्णवीचा साखरपुडा.
तर तिचा साखरपुडा, मग त्याचे ड्रेस कसे घालायचे काय, आम्ही प्रत्येक वेळेस मॅचिंगच करत असतो दोघी. तर ह्यावेळेसही छान माझ्यासाठी ऑर्गन्झाची साडी आणि तिच्यासाठी असं फॅन्सी ड्रेस शिवून घेतला होता मी. क्यूट दिसत होती माझी प्रिन्सेस. असं काहीसं आमचं लुक होतं. तर आता घरातला कार्यक्रम असल्यामुळं उत्साह असतोच, आनंद असतोच. तर तिचा तोही महिना आमचा खूप आनंदात गेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथनं मी माझ्या ब्लॉगला सुरुवात केलेली, आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली. आपली तृषा चॅनेल मी ओपन केलं होतं. तर बालाजीचं दर्शन घेऊन प्रति बालाजीला गेलेलो आम्ही सगळ्या मुलांना घेऊन, कारण सुट्ट्या होत्या कशाच्या तरी, ते आठवत नाही मला, ते एवढं लक्षात राहत नाही. सुट्ट्या होत्या कशाची तरी आणि सहज ट्रिप काढली, शॉर्ट ट्रिप, 1 डे रिटर्न प्रति बालाजीला केतकावळ्याला. तर तेव्हा मी जाता सर्च शूट केलं, म्हटलं चला झालं तर झालं. आणि तो छान ब्लॉग झाला आणि तेव्हापासून ब्लॉगला सुरुवात झाली. तर आत्तापर्यंत मी ते ब्लॉग कंटिन्यू केलेले आहेत देवाच्या आशीर्वादाने. आणि त्यानंतर नागपंचमी आली. छानपैकी नागाचं वारू, आम्ही शेतात राहतो त्याच्यामुळं वारूळ, मोठे मोठे वारूळ छान तयार होतात. या फोटोतही तुम्हाला दिसत असेल, खूप मोठं वारू आहे. तृषाला घेऊन आम्ही तिघेच गेलो होतो. आधी गावातल्या मंदिराचं दर्शन घेतलं महादेवाचं, आणि त्याच्यानंतर मिलननेच मला वारूळ दाखवले की तिथे वारूळ आहे, तिथे तू पूजा कर. तर तृषाला घेऊन छानपैकी मी तिथे पूजा केली. मिलनने आमचे हे फोटो काढलेले, छानपैकी फोटो काढले. आणि ही फ्रॉक तृषाच्या फर्स्ट बड्डेची आहे. ती फ्रॉक तिला अजून येते, म्हणजे थोडीशी आत्ता आवड होती, शॉर्टही झाली, ती लॉंग फ्रॉक होती. ती फ्रॉक मी तिला घातली होती कारण यूज करणंच होत नाही कपडे. तर असं नागपंचमीचाही तो महिना आमचा हसत खेळत आनंदात पार पडला. आणि हे गणपतीचे दिवस, गणपती आम्ही दरवर्षी घरात बसवतो. गेल्या वर्षी चाळीत बसवलं होतं बाहेर, पण ह्या वर्षी मी घरात बसवलं. म्हटलं ह्या वर्षीपासून घरातच गणपती बसवायचे. लग्न झाल्यापासून मी सुरुवात केली होती तिथे गणपती बसवायला. नंतर इकडे रानात राहायला आलो, म्हटलं आपण इथे गणपती बसू. तर गणपती बसवलं. तेव्हाही आमच्या दोघींचं सेम अशी साडी होती, माझी साडी, तृषाची फ्रॉक. मिलनने छान कुर्ता घातला होता. गणपतीचं छान आरास केली होती, डेकोरेशन छान झालं होतं. गणपतीचं मनमोहक रूप आमच्या घराला मोहून टाकलं होतं त्यांनी, अगदी त्याचा हसरा चेहरा, हसरं रूप आमच्याही घरात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन आला गणपती बाप्पा. आणि तृषाला तर गणू बाप्पा खूप आवडतो, खूप जास्त. तिचं छानसं मी फोटोशूटही केलं होतं गणपतीच्या आधी. छानशा रीलही बनवलं होत्या. मला आवड आहे, फोटोग्राफर वगैरे बोलून नाही करत मी, मला जसं मोबाईलमध्ये येईल तसं बनवते. आणि फोटोग्राफर बोलवायचं पण काही नाही, बोलवूही शकतो, पण नाही गरज. तर असे छान आमचे गणू बाप्पा होते या वर्षीचे गणपती बाप्पा. मनमोहक रूप होतं. कुठनं गणपती बाप्पाची मूर्ती आणली काय, मी ते सगळं ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. 10 दिवस गणपती असतात घरात. तर तोही महिना गणपती बाप्पाचा खूप आनंदात आमचा पार पडला. तेच म्हणून मी हा स्पेशल ब्लॉग केला आहे की मला आठवतच नाही आहे की या वर्षात आमच्या आयुष्यात कोणत्या महिन्यात दुःख आले किंवा काही असं थोडंसं टेन्शन हे ते काहीच झालं नाही. सगळं वर्ष अगदी हसत खेळत आम्ही तिघेही सोबत असं सुखात समाधानात गेले. मिलनच्यात माझ्यात तर भांडणं होतच नाही, चुकून मुकून आपलं होतं थोडीशी किटकिट, पण ते पण प्रेमाखातर, कारण आम्ही दोघंच आहोत एकमेकांना. त्याच्यामुळे ते मला सांभाळून घेतात, मी त्यांना सांभाळून घेते. असंच संसार आमचा गोडीत गुलाबीत चालू आहे. तर नंतर गणपतीचं विसर्जन केलं. विसर्जनाला आम्ही दोघींनी असं सेम घातलं होतं. बऱ्यापैकी आमच्या दोघींचं सेमच असतं, कारण मला सवय लागली. आणि मुलगी असल्यामुळं खूप हौस करता येते. आमची लक्ष्मी येते आणि जेवढं काही होईल मी तिच्यासाठी करते. तिच्यामुळं आमचाही आनंद होतो. असं काही आपण केलं हौशेनी आवडीने की घर प्रसन्न राहतं, घरात हसतं खेळतं वातावरण राहतं छान आणि उत्साह वाटतो. मिलनलाही मी सगळ्या गोष्टी अशा छान केल्या तर घर फ्रेश राहतं, मग उत्साह वाटतो ना. आपणच आळशासारखं राहिलं, काहीच केलं नाही, हा बसवला गणपती बसवला, काही बाकीच्या गोष्टी नाही, काही नाही, तर असं काही वाटत नाही इंटरेस्ट. तर गणपती झाले, विसर्जन झालं, तो महिना आनंदात सुखात पार पडला. आणि त्यानंतर आलं कन्यापूजन. नवरात्राचे दिवस, कन्यापूजन. तृषाचं आम्ही दरवर्षी कन्यापूजन करतो. ती झाल्यापासनं तिला छानशी अशी मी ट्रेडिशनल फ्रॉक शिवून घेतली होती. मिलनने तिचे पाय धुतले. ती आमची लक्ष्मी आहेच आणि ती आहे म्हणून आज आम्ही आहोत, म्हणजे आनंदी आहोत. इतके छान वाटतं. ती जर स्कूलमध्ये गेलं तरी करमत नाही आम्हाला. हसतं खेळतं घर तिच्यामुळं असतं. गोंडस परी आहे ती आमची. तिच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आणि तिच्यामुळं तर खरं आमचं वर्षही आनंदात जातात. आणि प्रत्येक दिवसही तिच्यामुळं हसता खेळता आनंद जातं. मम्मी पप्पा हे ते, तिचे प्रश्न
यातच सगळं आयुष्य आमचं चालू आहे सध्या तरी. आणि ते आम्हाला हवंसं वाटतं. प्रत्येक आईवडिलांना ते हवंसं वाटतं. आपल्या लेकराच्या गप्पा गोष्टी सगळ्याच काही. तर तिचं कन्यापूजन छान केलं आम्ही. तोही महिना छान, नवरात्राचा महिना हसत खेळत आनंदात गेला. तर एकामागनं एक असेच सण येत राहिले, एकामागनं एक आम्ही प्रत्येक सण मस्त आनंदात सेलिब्रेट करत राहिलो. वर्षभर हे वर्ष हे आनंदातच गेलं, प्रत्येक सण आनंदाने सेलिब्रेट करण्यात. तर हे आपलं दसरा, तिची छान वह्या पुस्तकांची पूजा केली होती. त्याच्यानंतर तिने गाड्यांची पूजा केली. ती झाल्यापासून म्हणजे जसं तिला कळतंय तसं तिला मिलन गाड्यांची पूजा करण्यासाठी नेतात दसऱ्याला. आणि दिवाळीला एकदम छोटी होती तरी ते तिला न्यायचे, कारण त्यांची लक्ष्मीच आहे ती. घरात आलेल्या लक्ष्मीच्या पावलांनी आली ती झाली. तेव्हा पण तिचं स्वागत खूप आनंदात उत्साहात केलं होतं, कारण आमच्या घरातली ती पहिलीच मुलगी आहे. माझ्या सगळ्या जावांना मुलं आहेत, सगळेच मुलं आहेत. मुलगी ही नाहीच आहे घरात. तृषा पहिली मुलगी आहे, सगळ्यात छोटी. खूप भाऊ आहेत तिला, खूप जास्त भाऊ आहेत. त्याच्यामुळे तिचे जास्तच लाड होतात. आणि मिलनलाही वाटतं की ती माझी लक्ष्मी म्हणून. त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस नेतात तिला दसऱ्याला, दिवाळीला आपल्या सगळ्या गाड्यांची पूजा करायला. तर दसऱ्याचा पण दिवस आमचा खूप आनंदात गेला. गोडाधोडाचं जेवण होतं, नैवेद्य होतो. आणि दसरा झाल्यानंतर आली दिवाळी, छानशी दिवाळीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच. आम्ही छान याला खूप कमेंट होता मला की कुठून घेतलं, काय कसं. तर छानसा मी मेकअप केला होता. तृषाला छानसं अशीच माझ्यासारखी फ्रॉक शिवली होती. माझं साऊथ इंडियन स्कर्ट टॉप होतं. मला ह्यावेळेस काहीतरी डिसेंट करायचं होतं दरवेळेसपेक्षा, आणि ते झालं. खरंच खूप वेगळं झालं. मिलनचं पण छान कुर्ता होता. दिवाळीचा पण ब्लॉग तुम्ही बघितला. आमची घरची सजावट बघितली, फराळ बघितला, लक्ष्मीपूजन बघितलं. सगळंच काही आनंदात गेलं, कारण माझा आनंद माझं शोधत असते. हे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ब्लॉगमध्ये. मी नाही विचार करत कोण काय म्हणेल किंवा काय नाही. तृषा, मी आणि मिलन, आम्ही तिघे जेवढं काही करता येईल, जेवढा आनंद आम्हाला निर्माण करता येईल, जेवढं माझं घर सुखात, समाधानात, आनंदात ठेवता येईल, तेवढं मी ठेवत असते. दिवाळी झाली त्याच्यानंतर तृषाच्या आत्तूच्या घाना बांगड्या, लग्नाची तयारी चालू झाली. लग्न होतं तृषाच्या आत्तूचं. ते लग्नाचे पण ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलेच. ब्लॉगला त्या खूप कमेंट केल्या. घरातलं लग्न असलं की उत्साह असतो, त्याच्यामुळे टेन्शनची तर काही गोष्टच नाही. सगळे कार्यक्रम छान पार पडले, आनंदात पार पडले, उत्साहात पार पडले. काय घ्यायचं लग्न म्हणल्यावरती, काय घ्यायचं, काय घालायचं, काय तयारी करायची, मेकअपवाली कोणती, ज्वेलरी कोणती, तर सगळ्याच गोष्टी येतात त्याच्यात. आणि ही तृषाची आत्तू सायली, तुम्हाला माहीतच आहे, तिन्ही आणि तृषाने सेम केलं होतं. आणि तो बाबू ऋग्वेद, या तिघांनी खूप छान तिचं कॉस्ट्युम स्टिच करून घेतलं होतं. सायलीने तिनेच करून घेतलं होतं ते, तर खूप सुंदर दिसत होती. तर आमचे काही फोटो, काही आठवणी, या वर्षातल्या गोड आठवणी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. कारण वर्ष छान गेलं, वर्ष सुखात गेलं, म्हणून मला तुमच्याशी शेअर करू वाटलं. आणि या वर्षात तुमच्या रूपात मला खूप गोड माणसं माझ्या आयुष्यात आलीत. आमच्या तिघांच्या आयुष्यात तुमच्या रूपाने खूप नवीन माणसं आणि आमच्यावरती भरभरून प्रेम करणारी माणसं मला भेटलेले आहेत. त्याच्यामुळं हा ब्लॉग खास तुमच्यासाठी. तुमचे मला खूप मनापासून आभार मानायचे की रोज तुम्ही मला बघता, आमच्या फॅमिलीला बघता, आमच्या तिघांना बघता, भरभरून प्रेम देता. माझं काही चुकत असेल तर त्याला तुम्ही कमेंटही करता, सांगतासुद्धा. त्याच्याबद्दल माझ्याकडून खरंच मनापासून तुमचे आभार आणि थँक्यू. असंच मला कनेक्ट राहा, आमच्या तिघांना कनेक्ट राहा, आमच्यावरती खूप सारं प्रेम करा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, तुम्ही आम्हाला बघताय, यातच सगळं काही आलं. आणि हा फोटो वर्षाच्या शेवटचा, म्हणजे 31 तारखेला 11:15 वाजता मी हा फोटो काढलेला आहे. नवीन वर्षाची सुरुवातच होईल तेव्हा मी फोटो काढलेला. अख्खं वर्ष आमचं हॅप्पी आनंदात गेलं. आणि वर्षाचा शेवटही खूप आनंदात झाला आमच्या. तर माझं 2023, आमच्या तिघांचं 2023 खूप आनंदात गेलं. दुःखाची कोणती सास आली नाही. तसंच 2024ही जावो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि जसं माझं 2023 आनंदात गेलं, तसंच तुमचं 2024 सुखात, समृद्धीत, आनंदात आणि भरभराटीत जावं. कोणतीही दुःखाची आस येऊ नये, हीच मी स्वामींचरणी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. तर चला, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. असेच चॅनेलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. बाय.